कला फाउंडेशन कोर्सची अट आर्ट कॉलेजच्या डिग्रीच्या वेगवेगळ्या कोर्ससाठी लागू होती. ही अट काढण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तो अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. परंतु आता फाउंडेशन कोर्सची कॉलेजेस जी शिल्लक आहे त्या कॉलेजच्या बाबतीत नेमकं काय करावा हा प्रश्न प्रामुख्याने उद्भवतो. आणि त्याचबरोबर जे सेकंड इयरसाठी 10%चा कोटा फाउंडेशन केल्यानंतर सेकंड इयरला ॲडमिशन देण्याचा डिग्रीला किंवा इतर ठिकाणी जो कोटा आहे तो कोटा वाढवण्याच्या दृष्टीने शासन काही निर्णय करणार का? आणि फाउंडेशन कॉलेज ही अट काढल्यामुळे जी बंद पडू शकतात तर त्यांच्या शिक्षकांचा आणि त्या मुलांचा एक वेगळा विचार आपण करणार का? अध्यक्ष महोदय, कला फाउंडेशन या नावाने जो सर्टिफिकेट कोर्स होता तो जरी बंद केला असला, कारण तो कोर्स केल्यानंतर डिप्लोमाला ॲडमिशन मिळण्यासाठी काही जागा राखीव नव्हत्या, फक्त ते इंडिपेंडेंटली सर्टिफिकेट कोर्स होता. जवळजवळ तो लक्षात घेऊन निकम साहेब, तो लक्षात घेऊन आता नवीन 1 वर्षाचा कोर्स आपण तयार केला आहे, सर्टिफिकेट इन आर्ट अँड डिझाईन. त्यामुळे ती जी कॉलेजेस आहेत त्यांना त्याच्याऐवजी हा कोर्स मिळाला. उलट हा पूर्ण केल्यानंतर डिप्लोमाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळेल. ती 10%ची जी हे आहे ती वाढवावी असं तुमचं म्हणणं आहे, त्याचा आपण नक्की विचार करू. पण ज्या कॉलेजेसमध्ये फाउंडेशन कोर्स चालायचा आणि त्यामध्ये त्यांना विद्यार्थी मिळायचे, फी मिळायची, त्यांनी काय करायचं तर तोच कोर्स एका वेगळ्या नावामध्ये ज्याला नाव दिलेलं आहे सर्टिफिकेट इन आर्ट अँड डिझाईन, तो आहेच देण्याची प्रोव्हिजन असणार का? आहे. फक्त तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 10% जर असेल तर ती किती वाढवायची? कारण रेग्युलर जो ही परीक्षा न देता हा हे सर्टिफिकेट कोर्स न करता येणार आहे 10वी नंतरचा, त्याची विद्यार्थी संख्या जी पहिल्या वर्षी आलेली असते ती दुसऱ्या वर्षी कंटिन्यूज होणार. तर साधारणतः अशा कुठल्याही, जसं नॉर्मल डिप्लोमालाही डिग्रीला 10% असतं, गृहीत धरलेलं असतं, कुठल्या इंजिनिअरिंगच्या याला गृहीत धरलेलं असतं की 10% मुलं फेल होतील आणि 10% जागा रिकाम्या होतील. तर त्याच्यापेक्षा जास्त जागा रिकाम्या नाही झाल्या तर मग सेकंड इयरला एकदम विद्यार्थी संख्या वाढेल, याचा एकदा विचार करू.